मी नारायण माने, कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अध्यक्ष. आम्ही गेले सालाबादप्रमाणे गेले 19 वर्ष या कामा स्पोर्ट्स 2026 या स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेमध्ये आम्ही बॅडमिंटन, कॅरम, कबड्डी, लॉंग जम्प्स, चेस अशा वेगवेगळ्या प्रकारे गेम्स आयोजित करत असतो. आणि या स्पर्धा आमच्या ठेवण्यापाठीमागे उद्देश कामगार आणि उद्योजक यामध्ये खेळीमेळीचं वातावरण तयार होऊन एकमेकांना सपोर्टिव्ह हे व्हावं आणि उद्योगातून वेळ काढून थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशाने आम्ही ह्या स्पर्धा गेले 19 वर्ष आयोजित करत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 30पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि या स्पर्धा आम्ही योग्य प्रकारे आयोजित केलेल्या आहेत आणि आम्ही याही पुढे अशाच स्पर्धा आयोजित करणार आहोत. 19 साल से हम लोग ये कंटिन्यूसली सेलिब्रेट कर रहे हैं और गोल्डन जुबली ईयर्स जो हम लोग का हुआ था उसके बाद से लगातार शुरू हुआ है. ये काफ़ी समय पहले कामा स्पोर्ट्स बड़ा पैमाने में होता था, लेकिन बीच में पूरा इंडस्ट्रियल अनरेस्ट होने के कारण बंद हो गया था. लेकिन उसको चालू करने में हम लोगों को बहुत समय लग गया और 2007 से शुरू किया गोल्डन जुबली ईयर कामा का, वहाँ से शुरू किया और तभी से लगातार चला आ रहा है. एक्सेप्ट फॉर 1 ईयर जो कोरोना का पीरियड था उसमें हम लोग कंडक्ट नहीं कर पाया बिकॉज ऑफ गवर्नमेंट रेगुलेशंस एंड ऑल. एंड नेवरदलेस कंटिन्यूसली कॉन्सिक्यूटिव ईयर्स चालू रहा एंड एवरी ईयर ये स्पोर्ट्स का नंबर ऑफ पार्टिसिपेशन बढ़ता गया और स्थिति आज ऐसा है मोर देन 500 मेंबर्स इसमें पार्ट ले रहे हैं. और ये पार्ट लेने के वजह से आपस में जो मतभेद है, जो डिफरेंसेस है वो सब मिट जाता है एंड एक कमेडरशिप डेवलप हुआ जिसके वजह से सब लोग एकत्र हुआ. और हमारा मेन लक्ष्य यही है कि कॉम्पिटिटिव स्पिरिट अमंग द इंडस्ट्रीज़ स्पोर्ट्समैनशिप के साथ किस तरह से डेवलप किया जाए. इसमें इंटर रिलेशंस काफ़ी अच्छा हो गया बिटवीन द मेंबर इंडस्ट्रीज़ एंड वी हैव अबाउट 400 मेंबर इंडस्ट्रीज़ इन कामा, जिसके कारण मेल मिलाप काफ़ी अच्छा हो. Playing the other sports? Yeah, all other sports we have indoor as well as the outdoor games. Okay. Indoor में we have carom, chess and table tennis. Okay. Whereas outdoor में we have 100 meters run, 200 meters run, 400 meters run and relay and high jump and long jump, both for men as well as women. इस लेवल में भाग लेने से बाहर कोई गया क्या? बाहर हम लोग का एक रिप्रेजेंटेटिव है, इटली भी रिप्रेजेंट किया हाई जंप में एंड इन सीनियर सिटीजन ग्रुप एंड दैट इज़ अ वेरी गुड. दिस प्रोवाइड्स अ प्लेटफॉर्म फॉर द स्पोर्ट्समैन टू डेवलप एंड प्रोसीड फर्दर एट द नेशनल लेवल एज वेल एज द इंटरनॅशनल लेवल. नमस्कार, मी संजीव पांडुरंग काटेकर. मी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन अर्थात कामाचा माजी अध्यक्ष आहे, माजी सचिव आहे आणि सध्याचा मी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहे. गेली साधारणपणे 25 ते 27 वर्ष मी या संघटनेशी संबंधित आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे संघटना ही आमची 1958 साली खरं तर डोंबिवलीमध्ये स्थापित झालेली आहे आणि तेव्हापासून उद्योजकांच्या आणि त्या उद्योजकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सतत काही ना काहीतरी काम करणारी अशी संघटना म्हणून आमच्या संघटनेची ओळख झालेली आहे. आणि एक अशी संघभावना कामगारांमध्ये निर्माण व्हावी, काहीतरी कल्चरल ॲक्टिव्हिटीज असाव्यात म्हणून आम्ही साधारणपणे 2007 पासून रेग्युलर कामा ॲन्युअल स्पोर्ट्स असे आयोजित करायला सुरुवात केली. बरीच वर्ष आम्ही हे स्पर्धा इंडोर आणि आउटडोर गेम्स ह्या सेंच्युरी रेऑन शहाडच्या फॅक्टरीमध्ये घेत होतो. यावर्षीसुद्धा ह्या इंडोर गेम्स ज्या आहेत त्या तिथंच होत आहेत, परंतु आउटडोर गेम्समध्ये मेनली क्रिकेट टुर्नामेंट जे आज चालू आहेत आपल्या त्यामध्ये 26 टीमनी भाग घेतलेला आहे. त्या टुर्नामेंट आज आपण हे बघतो डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये होत आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात सकाळपासून सुधारणा हे खेळाला सुरुवात झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
हे अशा जेव्हा तुम्ही काही स्पर्धा आयोजित करता, या स्पर्धेसाठी आर्थिक बाबी बऱ्याच असतात आणि त्याच्यासाठी बराच खर्च येतो. उदाहरणार्थ आपण आज ज्या आता अकॅडमीमध्ये उभे आहोत, त्या अकॅडमीचं भाडं, नंतर बाकी सगळं येणं जाणं बरेचसे खर्च असतात. परंतु आम्हाला त्याची अडचण भासत नाही. याचं कारण म्हणजे आमचे काही उद्योजक कायम आमच्या पाठीशी असतात. यावेळेला आम्हाला खास करून उल्लेख करावा असं वाटेल तो म्हणजे आमचे घरडा केमिकल्स डोंबिवलीचे. त्यांनी खूप मोठा हातभार ह्या क्रिकेटच्या टुर्नामेंट्स कंडक्ट करण्यासाठी आम्हाला दिलेला आहे. आणि यावर्षीचे ज्या ट्रॉफीज आम्ही देणार आहोत, जे चषक देणार म्हणजे विनर ऑफ ट्रॉफीज म्हणा, चॅम्पियन्स ट्रॉफी, त्या ट्रॉफीवरती डॉक्टर के घरडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, जे एक महान उद्योजक होते आणि गेल्या वर्षीच त्यांचं निधन झालं आहे, तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही या सगळ्या ट्रॉफीज देणार आहोत. तर कामा संघटनेच्या वतीने आम्ही खरोखरच घरडा केमिकल्सच्या व्यवस्थापनाला खूप धन्यवाद देतो आणि आशा करतो की भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभत राहील आणि आम्ही असेच आमचे हे टुर्नामेंट्स आहेत ते वर्षानुवर्षे पुढे चालू ठेवू आणि कामगारांमध्ये आणि उद्योजकांमध्ये जास्तीत जास्त असं चांगल्या प्रकारे संघभावना निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.